मुख्यमंत्री महोदयाकडे नागपूर शहर जिल्हा आणि विदर्भातल्या काही प्रश्नावर खास करून झुडपी जंगल जमिनी ज्या आहे 86,000 हेक्टर विदर्भामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये केस सुरू आहे आणि विभागीय आयुक्ताकडनं काही त्या ठिकाणी झुडपी जंगल जमीन सोडवण्याकरता जी अहवाल आहे तो सादर झाला आहे। पण एक समिती आली आहे, त्या समितीसमोरही आता आमचं कामकाज पुढे जात आहे। विदर्भातल्या 86,000 हेक्टर झुडपी जंगलाच्या जमिनी ज्यावर लोकांची घरे आहेत ते घरं कायदेशीर करून देण्याकरता मी माननीय देवेंद्रजींची भेट घेतली आहे। खरं तर माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी आपलं आयुष्य हे एका छोट्याशा पानटपरीवरनं चहाच्या दुकानावरनं सुरू केलं। अत्यंत हाल अपेक्षा आणि मोठा संघर्ष करून मोदीजी देशाचे पंतप्रधान या पदापर्यंत पोहोचले। त्यांच्या आयुष्याचा जर अभ्यास केला तर टाचणी इतकी बरोबरी उद्धव ठाकरे करू शकत नाही। टाचणी इतकी बरोबरी उद्धव ठाकरे हे मोदींची करू शकत नाही। उद्धव ठाकरेंना हे समजलं पाहिजे की मोदीजींनी आपलं संपूर्ण आयुष्य हे 140 कोटी जनतेकरता समर्पित केलं आहे। त्यांचा समर्पण, त्यांचा त्याग हा सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे। आणि अशा व्यक्तीवर उद्धव ठाकरेंनी बोलणे खरं तर सामनामध्ये छापून आलं असतं तर बरं झालं असतं की अतिविलासी उद्धव ठाकरे मातोश्री 2 मध्ये कसे राहतात, कसा अतिविलास करतात, 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून कसा अतिविलास केला, 2 दिवस सुद्धा मंत्रालयात नाही आले, 2 दिवस विधान भवनात नाही आले, स्वतःला काचेच्या कॅबिनमध्ये बसून त्या ठिकाणी अतिविलास केला। उद्धव ठाकरेजींनी अतिविलासावर बोलू नये। खरं तर केजरीवालाच्या शीश महलवर सपोर्ट करण्याकरता उद्धव ठाकरे बोलले आहेत। मोदीजीवर बोलण्याची लायकी नाही आहे। केजरीवालाचा सपोर्ट करण्याकरता मोदीजीवर टीका करणे खरं तर आपल्या जीवनात त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, मगच मोदीजीवर बोललं पाहिजे।